हाय हॅलो नमस्कार, मी मीरा आणि तुमचं मनापासून स्वागत आहे मॅनिफेस्ट विथ मीरा मध्ये. आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी कदाचित तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत एक छोटासा पण महत्त्वाचा बदल घडवेल. आपण सगळेच आयुष्यात काही ना काही मॅनिफेस्ट करत असतो. चांगलं आरोग्य, आर्थिक प्रगती, चांगले नातेसंबंध, मन शांती. पण अनेक वेळा आपण एक प्रश्न विचारत नाही. आपलं मन खरंच त्या नवीन गोष्टी स्वीकारायला तयार आहे का? आज आपण समजून घेणार आहोत ग्रॅटिट्यूड म्हणजे काय, होपोनोपोनो म्हणजे काय आणि हे दोन्ही आपल्या मनाला सकारात्मक दिशेने कसं तयार करू शकतात. सर्वप्रथम होपोनोपोनो या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. ही हवाईमधील एक पारंपरिक आध्यात्मिक पद्धत आहे. हो म्हणजे योग्य करणे, पोनो म्हणजे संतुलन, योग्य अवस्था. म्हणजे मनात साठलेला राग, अपराधीपणा, दुःख आणि नकारात्मक भावना प्रेमाने सोडण्याचा प्रयत्न. या पद्धतीमध्ये 4 साधी वाक्य वापरली जातात. पहिली, आय एम सॉरी. दुसरी, प्लीज फॉरगिव्ह मी. तिसरी, थँक यू. आणि चौथी, आय लव्ह यू. ही वाक्य कोणाला दोष देण्यासाठी नसतात, तर स्वतःच्या मनात शांती निर्माण करण्यासाठी असतात. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय बरं? आपल्याकडे जे नाही त्याचा विचार करण्याऐवजी जे आधीपासून आहे त्याची मनापासून कदर करणं. जेव्हा आपण धन्यवाद म्हणतो तेव्हा आपलं लक्ष कमतरतेवरून समृद्धीकडे वळायला सुरुवात होतं. आता मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगते. एका गावात आर्या नावाची मुलगी राहत होती. तिच्याकडे चांगली नोकरी होती, छान घर होतं, प्रेमळ कुटुंब होतं. तरी सुद्धा तिला कायम असं वाटायचं, माझ्या आयुष्यात काहीच चांगलं होत नाही. ती उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त तक्रारी करायची. कामाचा ताण, पैशांची चिंता, लोकांचा स्वभाव, नशीब सगळंच चुकीचं वाटायचं. हळूहळू तिच्या चेहऱ्यावरचं हास्य कमी झालं. मन बैचेन झालं, झोप उडाली, तणाव वाढला. एक दिवस ती एका शांत ठिकाणी गेली, म्हणजेच मंदिरात. तिथे तिला एक वृद्ध गुरु भेटले. गुरुनी तिच्याकडे पाहून फक्त एकच प्रश्न विचारला, तू शेवटचा मनापासून धन्यवाद कधी म्हणाली होतीस? आर्या शांत झाली. तिला उत्तरच देता आलं नाही. गुरूंनी तिला 2 गोष्टी सांगितल्या. पहिली, रोज 5 गोष्टी लिही ज्याबद्दल तू आभारी आहेस. दुसरी, दररोज 10 मिनिटे होपोनोपोनो कर. आर्या म्हणाली, इतकं साधं करून माझं आयुष्य बदलेल? गुरु फक्त हसले आणि म्हणाले, आयुष्य आधी मनात बदलतं, नंतर बाहेर दिसतं. पहिला दिवस आर्याला लिहायला काही सुचत नव्हतं. तरी तिने लिहिलं, धन्यवाद, आज मला अन्न मिळालं. धन्यवाद, माझं शरीर मला साथ देत आहे. धन्यवाद, माझ्याकडे राहायला घर आहे. धन्यवाद, माझ्या आयुष्यात अजूनही आशा आहे. धन्यवाद, आजचा दिवस मला पुन्हा एक संधी देतो आहे. त्यानंतर ती रोज डोळे बंद करून शांतपणे म्हणू लागली, आय एम सॉरी. माझ्या मनात साठलेल्या भीतीसाठी, माझ्या नकारात्मक विचारांसाठी मला खेद आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. मी स्वतःला माफ करते. ज्यांनी मला दुखावलं त्यांनाही मनापासून माफ करण्याचा प्रयत्न करते. थँक यू. या प्रत्येक अनुभवातून शिकण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि आय लव्ह यू. मी स्वतःवर प्रेम करते, माझ्या आयुष्यावर प्रेम करते, या विश्वासावर विश्वास ठेवते. 1 महिना गेला.
तिची नोकरी तीच होती, घर तेच होतं, लोकही तेच होते, पण आर्या बदलली होती. ती आधीसारखी प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नव्हती. तिचं मन शांत होत होतं. ती जास्त हसायला लागली, नवीन संधीकडे लक्ष द्यायला लागली आणि सर्वात महत्त्वाचं, तिने स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केली. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? तर फक्त इच्छा करणं नाही. मॅनिफेस्टेशन म्हणजे स्पष्ट ध्येय, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण कृती. ग्रॅटिट्यूड आपल्याला जे आधीच आहे त्याची जाणीव करून देते आणि होपोनोपोनो मनातील भावनिक ओझं हलकं करण्यास मदत करू शकतो. आणि मग आपण अधिक शांत मनाने योग्य निर्णय घेऊ शकतो. आजपासून आपण काय कराल? आज रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टी लिहा ज्यासाठी तुम्ही आभारी आहात. त्यानंतर 2 मिनिटे शांत बसा. मनात हळूच म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. हे करताना कोणताही चमत्कार अपेक्षित ठेवू नका. फक्त मनात थोडी अधिक शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करा. लहान बदल मोठ्या प्रवासाची सुरुवात असतात. तर कदाचित आपण संपूर्ण जग बदलू शकणार नाही, पण आपण स्वतःच मन बदलण्याची सुरुवात नक्की करू शकतो. आणि अनेकदा मन बदललं की आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मॅनिफेस्ट विथ मीराला सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली कॉमेंटमध्ये एकच शब्द लिहा, धन्यवाद. कारण ग्रॅटिट्यूड सुरू झालेला प्रत्येक दिवस आशेने भरलेला असतो. त्यासाठी युनिव्हर्सला धन्यवाद मानायला विसरू नका. आणि तुमच्या अशाच प्रोत्साहनामुळे मला तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करण्याची संधी मिळते आहे. आणि या 7 दिवसांमध्ये तुम्ही जी काही प्रॅक्टिस आहे ती सुंदररित्या करून पहा. आणि तुमच्या आयुष्यात काही बदल झाले का हे नक्की मला कॉमेंटमध्ये लिहून सांगा.